जय भारत मित्रांनो. तर आजचा विषय होता की भारत सरकार आणि भारताचे सोन्याविषयी असलेले धोरण. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या देशाकडे किती सोनं आहे हे अजून कोणाला बऱ्यापैकी माहीत नाही. तर मित्रांनो, भारताकडे आत्ता 2024च्या रिपोर्टनुसार 822.1 टन सोनं आत्ता आपल्या भारताकडे उपलब्ध असून त्यामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये सुद्धा काही सोनं आपण बँक ऑफ इंग्लंडमध्ये ब्रिटिशांच्याकडे आपण ठेवलं होतं. त्यानंतर 1980च्या दरम्यान सुद्धा आपण काही सोनं बाहेर थायलंड वगैरे या ठिकाणी आपण त्याचे देवाणघेवाण केलेली आहे. त्यानंतर 1991 मध्ये नरसिंहराव सरकारमध्ये काँग्रेस सरकार असताना त्यावेळी सुद्धा आपल्याला बँक ऑफ इंग्लंड ब्रिटिशमध्ये आपल्याला काही टन सोनं ठेवावं लागलेलं आहे. तर आता आपल्याकडे मागच्या काही वर्षामध्ये मोदी सरकारने एक अतिशय चांगली कामगिरी केली आहे सोन्याविषयी. तर काय केलेली आहे ती कामगिरी? तर आज आपल्याकडे 1 लाख टन सोनं भारताने परत मिळवलेलं आहे. जे आपलं बाहेर देशामध्ये जे सोनं होतं ते सोनं आज आपण परत आणण्यामध्ये आपल्या देशाला यश आलेलं आहे. त्यामध्ये मागच्या काही काळामध्ये त्यातील 100 टन सोनं आपल्या भारतामध्ये आपण परत आणू शकलेलं आहे. त्यामध्ये अजून काही सोनं परत येण्याची प्रक्रिया चालू आहे. म्हणजे काय, तर भारताकडे सध्या आपल्या सोन्याचा साठा हा 822.1 टन एवढा आहे. त्यातील आपल्याकडे परकीय ब्रिटिशकडे असणारं सोनं हे 413.8 टन सोनं आपलं बाहेर देशाकडे होतं. त्यापैकी आपण 513.8 टन सोनं बाहेर देशाकडे ब्रिटिशकडे होतं. त्यातील आपण 100 टन सोनं परत आणू शकलेलं आहे. ही अतिशय चांगली कामगिरी आपल्याला मोदी सरकारच्या काळात केलेली आहे. सोनं हा अतिशय गांभीर्याचा विषय आहे. आता आपल्याकडे पण अक्षय तृतीया आलेली आहे. तर सध्या बाजारात सुद्धा सोनं या विषयावर बरंच चर्चा चालू आहे की सोन्याच्या दराबाबत सोन्याचे दर वाढणार की कमी होणार. त्याबाबत मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की सरासरी सोन्याच्या दराबाबत आपण काय केलं पाहिजे. तर सोनं हा विषय आपल्या भारतामध्ये अतिशय इन्व्हेस्टमेंटचा आणि एखाद्या जोखमीतून किंवा एखाद्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून या सोन्याकडे बघितलं जातं. खरं तर सोनं मोडणं हे आपल्या भारतामध्ये अशुभ मानलं जातं. कारण सोनं हे एक आपलं ॲसेट आहे आणि ते आपल्याला ऐनवेळी आपल्याला देशाला किंवा आपल्याला प्रत्येकालाच ते ज्यावेळी आपल्यावर संकट येतं आर्थिक, त्यावेळी आपल्याला त्या सोन्यातून काय उत्पन्न सोन्याच्या ॲसेटमधून आपल्याला काही रक्कम गहाण ठेवून किंवा इतरांकडे ठेवून त्याच्यातून आपल्याला काही रक्कम मिळत येते. त्याच प्रकारे आपले सरकारसुद्धा आर्थिक धोरण राबवताना बऱ्याच पंचवार्षिक धोरण असतील किंवा बजेट असतील, यामध्ये जेव्हा काही गोष्टी अडचणीच्या वाटत असतील किंवा ज्यावेळी नैसर्गिक आपत्ती असेल किंवा इतर काही गोष्टी देशामध्ये चालू असतात, तर त्यामध्ये या सोन्याचा नक्कीच एक चांगला ॲसेट म्हणून आपल्याला उपयोग करता येतो आणि आपण त्या संकटातून बाहेर अनेक वेळा पडलेलो आहे. आपण याआधी सुद्धा या सोन्याच्या या भांडवलामधून आपण देशाला आर्थिक संकटातून वाचवलेलं पाहिलेलं आहे. तर मित्रांनो, आजचा मुद्दा हाच होता की सरकार आणि सरकार असलेलं सोनं. तर सोनं हा विषय अतिशय सेन्सिटिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये नक्कीच आता आपल्याला वाढ होताना दिसत आहे आणि खरोखर भारताने एक पाऊल प्रगतीच्या दिशेने या सोनं या क्षेत्रामध्ये सुद्धा ॲसेटच्या बाबतीत टाकलेलं आहे असं मला या बाबतीत वाटतं. मित्रांनो, भारतामध्ये
सोनं हे वित्त मंत्रालय आणि RBI यांच्या नियंत्रणाखाली याचा पूर्ण व्यवहार पाहिला जातो आणि यांच्या माध्यमातूनच या सोन्याची संरक्षण किंवा सगळ्या गोष्टी देखभाल असेल किंवा जे काही नियोजन असेल ते केलं जातं. नक्कीच हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याला कमेंट करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.